नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये एका चित्रपटाने चांगली धुमाकूळ घातली होती. तो चित्रपट म्हणजे छावा. छावा चित्रपट रिलीज झाला आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राने त्या चित्रपटाला पार डोक्यावर घेतलं आणि अनेक जणांनी त्या चित्रपटाचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं. परंतु त्या चित्रपटाचा जो शेवट होता मित्रांनो, तो अतिशय वेदनादायी होता. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. परंतु तेव्हा आणखी एका चित्रपटाचं पोस्टर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती व्हायरल झालं होतं, ते म्हणजे गणपत महार. गणपत महार चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं. सर्वांनी जे आहे हा चित्रपट कधी प्रकाशित होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं. त्या पोस्टरवरती जे आहे मित्रांनो, प्रोड्युसर म्हणून यश कुमार व त्यासोबत डायरेक्टर म्हणून युवराज माने यांचं नाव लिहिण्यात आलेलं होतं आणि हा चित्रपट लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येणार आहे असं सांगितलं जात होतं. आणि चित्रपटाचं नाव होतं गणपत महार, द रिअल हिरो ऑफ द इंडियन हिस्ट्री, असं त्या चित्रपटाला नाव देण्यात आलेलं होतं. परंतु या चित्रपटाचं समोर काय झालं, कधी येणार आहे की नाही, संपूर्ण माहिती आता आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, गणपत महार हा जो चित्रपट आहे कधी येणार आहे किंवा त्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका असणार नाना पाटेकर यांनी याबद्दल काही वक्तव्य केलं आहे का, किंवा ते जे पोस्टर व्हायरल झालं होतं त्याबाबत आता काय अपडेट आहे, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु मित्रांनो, त्यापूर्वी तुम्हाला काही चित्रपटांची मी नावं सजेस्ट करू इच्छितो, जे चित्रपट तुम्ही तुमच्या जीवनात एकदा तरी पाहायला पाहिजे. जर तुम्ही मागासवर्गीय SC ST कॅटेगरीतून येत असाल आणि तुम्हाला जर शिक्षणाचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल आणि तुम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती चालत असाल तर तुम्ही हे 4 चित्रपट नक्कीच पाहिले पाहिजे, जे साऊथ इंडिया म्हणजे टॉलिवूडमधून येतात. तर त्या चित्रपटांची नावं व त्यांच्यामध्ये काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हा जो चित्रपट आहे गणपत महार हा कधी येणार, केव्हा रिलीज होणार, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या शेवटला मी तुम्हाला देणार आहे. जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती चालत असाल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि ते का व कशासाठी असलं पाहिजे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल मित्रांनो, तर तुम्ही साऊथ इंडस्ट्रीमधील असुरन नावाचा चित्रपट नक्कीच पाहायला पाहिजे. कारण असुरन नावाचा तो जो चित्रपट आहे मित्रांनो, त्यामध्ये असं दाखविण्यात आलेलं आहे की तुमची संपत्ती जर असेल तर कोणी तुमची ती संपत्ती चोरून घेऊ शकतं, तुमचा पैसा कोणी चोरून घेऊ शकतं, सोनं नाणं सर्व काही, परंतु तुमची बुद्धी कधीच कोणी चोरू शकत नाही. तुमच्याकडे बुद्धी असेल, तुमच्याकडे शिक्षण असेल तर ती तुमची विद्या कधीच कोणी चोरून घेऊ शकत नाही. आणि असुरन चित्रपट आपण जेव्हा पाहतो त्या चित्रपटामध्ये जो मुख्य भूमिकेमध्ये असणारा हिरो असतो तो त्याच्या मुलाला, त्याच्या लेकराला समजून सांगतो, बाळा जर तुला जिंदगीत काही करायचं असेल तर तू शिक्षण घे, कारण आपल्याकडे असणारं संपत्ती धन दौलत कोणी चोरून घेऊ शकतं, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की तुमच्याकडे असणारी विद्या कधीच तुमच्याकडून कोणी चोरून घेऊ शकत नाही किंवा तुमच्याकडून तुमचं ज्ञान कधीच कोणी चोरून घेऊ शकत नाही, असं तो त्याच्या स्वतःच्या मुलाला सांगत असतो. त्यामुळे तुम्ही जर खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावरती चालणारे असेल तर तुम्ही असुरन हा चित्रपट जीवनात एकदा तरी पाहायलाच पाहिजे. तर मित्रांनो, सेकंड नंबरवरती येतो कर्णन. कर्णन हा चित्रपट देखील मित्रांनो साऊथचा अभिनेता असणारा धनुष याचा आहे. या चित्रपटामध्ये मित्रांनो मागासवर्गीय लोकांचं जीवन दाखविले, आदिवासी लोकांची त्यामध्ये कहाणी दाखविण्यात आलेली आहे. त्यांच्यावरती अन्याय अत्याचार कसे होतात, जेव्हा ते शिक्षण घेण्यासाठी एकवटले जातात तेव्हा त्यांना जे आहे कसं संपविलं जातं, किंवा जेव्हा एखादा मागासवर्गीय व्यक्ती जो आहे शिक्षण घेण्यासाठी धडपड करतो किंवा तो शिक्षण घेण्यासाठी तो स्वतःला जो त्रास देतो, तो जो त्या ठिकाणी प्रगती करण्यासाठी जो काही त्रास सहन करत असतो, त्यामध्ये ज्या असतं मित्रांनो सवर्ण जातीचे लोक त्यांना कसं मागं टाकतात किंवा त्यांना कसं मागं खेचतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे कर्णन चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये जो आहे मित्रांनो मुख्य भूमिकेमध्ये साऊथचा अभिनेता असणारा धनुष आहे आणि त्याने या चित्रपटामध्ये अतिशय सुंदर अशी ॲक्टिंग केलेली आहे. त्याचा गव्हर्नमेंट ड्युटीला त्या ठिकाणी नंबर लागतो, परंतु जेव्हा त्याचा नंबर लागतो त्याच वेळेस त्याच्या वस्तीवरती जे आहे मित्रांनो काही पोलीस व काही लोक मिळून त्यांच्यावरती हल्ला करतात. आणि त्यांच्यावरती हल्ला का होतो तर त्यांनी फक्त एक बस मागितलेली असते त्यांच्या लेकरांना शिक्षण घेण्यासाठी, शाळेत जा ये करण्यासाठी, आणि त्यावरनं जे आहे त्या वस्तीवरती हल्ला केला जातो, त्यांना त्या ठिकाणी संपवण्याचा डाव रचला जातो. तर कर्णन चित्रपटामध्ये अतिशय सुंदरपणे जे आहे मागासवर्गीय लोकांच्या ज्या काही त्या ठिकाणी अडीअडचणी असतात त्या खूप सुंदरपणे मांडलेल्या आहे. तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कर्णन हा चित्रपट नक्की एकदा पाहायलाच पाहिजे. तर मित्रांनो, यानंतर नंबर 3 वरती येतो रणजित यांचा सरपट्टा. सरपट्टा हा देखील साऊथ इंडस्ट्रीमधील खूप सुंदर असा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये जे आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो दाखविण्यात आलेला आहे.
त्यासोबत या चित्रपटामध्ये मागासवर्गीय लोकांच्या ज्या अडीअडचणी त्या मांडण्यात आलेल्या आहे. या चित्रपटामध्ये ज्या मित्रांनो जो हिरो हिरोईन असते त्यांचं जेव्हा लग्न होतं त्यांच्या लग्नामध्ये त्यांच्या हातामध्ये ते गौतम बुद्ध व त्याचसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो दाखविण्यात आलेला आहे. आणि या चित्रपटाच्या अनेक जे म्हणजे अनेक जे सीन आहेत किंवा अनेक ज्या गोष्टी आहेत ज्या दाखविण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये ज्यादातर वेळेस त्यांच्या बॅकग्राऊंडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो किंवा त्यांचा एखादा मॅसेज, त्यांचं स्लोगन किंवा गौतम बुद्ध दाखविण्यात आलेले आहे. त्यामुळे सरपट्टा हा चित्रपट देखील तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एकदा तरी पाहायलाच पाहिजे. खूप सुंदर अशी त्याची स्टोरी आहे. यानंतर नंबर येतो मित्रांनो सर या चित्रपटाचा. हा देखील साऊथचा अभिनेता असणारा धनुष याचाच आहे. यामध्ये त्याने अतिशय सुंदर अशी भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटामध्ये त्याने ज्या शिक्षणाचं महत्त्व समजून सांगितलं. जर तुम्ही शिक्षण घेतलं तर तुम्ही काय करू शकता, शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे मानवाच्या प्रगतीसाठी. जर तुम्हाला जीवनात पुढे जायचं असेल, तुम्हाला मान सन्मान मिळवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला जे शिक्षण खूप महत्त्वाचं असतं. ती सामाजिक जी दरी आहे किंवा आपल्या ठिकाणी जो जातीवाद होतो, अनेक ठिकाणी जर जातीवाद केला जातो, तो जातीवाद जर मिटवायचा असेल तर त्यासाठी शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तंतोतंत तो मॅसेज देण्याचं काम या चित्रपटामध्ये करण्यात आलेलं आहे. या चित्रपटामध्ये शिक्षण खूप महत्त्वाचं व मोलाचं आहे हे दाखविण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा चित्रपट देखील तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एकदा तरी पाहायलाच पाहिजे. तर मित्रांनो हे जे 4 चित्रपट आहेत ज्यामध्ये अतिशय सुंदरपणे मागासवर्गीय लोकांच्या भूमिका मांडण्यात आलेल्या आहेत, त्यामध्ये कर्णन, त्यानंतर असुरन, त्यानंतर सरपट्टा आणि त्यानंतर सर, हे जे चित्रपट आहे मित्रांनो साऊथ इंडस्ट्रीतील खूप सुंदर असे छान चित्रपट आहेत. ते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एकदा तरी पहा आणि ते पाहायलाच पाहिजे. त्यामधून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतो, आपल्याला खूप सुंदर असा संदेश त्यामधून मिळतो. तर मित्रांनो आता तुम्हाला माहिती देणार आहे गणपत महार या चित्रपटाबद्दल. मित्रांनो जेव्हा छावा चित्रपट रिलीज झाला होता, छावा चित्रपट रिलीज झाला आणि त्यानंतर सोशल मीडियावरती एक पोस्टर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं. ते म्हणजे गणपत महार या चित्रपटाचं. आणि हे पोस्टर इतक्या मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आलं होतं. अनेक बुद्धिस्ट कम्युनिटीचे ग्रुप होते त्यावरती ते पोस्टर अतिशय मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आलं होतं. आणि गणपत महार हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे असं बोललं जात होतं. आणि गणपत महार हा जो चित्रपट आहे त्याची सर्वच जण मोठ्या प्रमाणात वाट पाहत होते. गणपत महार हा चित्रपट जो आहे त्यामध्ये प्रोड्युसर जे होते मित्रांनो यश कुमार हे दाखविण्यात आले होते, डायरेक्टर युवराज माने. परंतु त्यानंतर या चित्रपटाबाबत जे आहे मी खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च केली. छावा चित्रपटानंतर हा चित्रपट रिलीज होणार होता असं सांगितलं जात होतं. कारण छावा चित्रपटामध्ये गणपत महार यांची भूमिका दाखविली नव्हती किंवा त्यांची जो भूमिका होती तिला योग्य न्याय देण्यात आला नव्हता. त्यामुळे हा चित्रपट जो आहे रिलीज करणार होते, त्यामुळे हा चित्रपट रिलीज पण व्हायला पाहिजे अशा अनेक जणांची मागणी होती व अनेक जण त्याबाबत बोलत देखील होते. आणि त्यामुळे हा चित्रपटाचं नाव त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंगला आलं होतं. परंतु जेव्हापासून छावा चित्रपट रिलीज झाला आणि त्यानंतर तो चित्रपट येऊन गेल्यानंतर जे आहे मित्रांनो समोर आम्ही खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च केली. परंतु गणपत महार या चित्रपटाबाबत कुठेही काही अपडेट भेटलेली नाहीये. म्हणजे गणपत महार हा जो चित्रपट येणार आहे की नाही किंवा तो जे पोस्टर व्हायरल झालं ते खरं होतं की खोटं होतं की कोणी असंच बनवून सोशल मीडियावरती टाकलं होतं हे देखील समजायला तयार नाही. कारण तेवढं एक पोस्टर सोडता सोशल मीडियावर त्यासोबत इंटरनेटवरती या चित्रपटाबाबत कुठलीही अपडेट भेटायला तयार नाही आहे. फक्त एवढं बोललं जातं, अनेक ठिकाणी याबाबत पोस्ट केल्या जातात की गणपत महार हा जो चित्रपट आहे लवकरच महाराष्ट्राच्या भेटीसाठी येणार आहे आणि या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये नाना पाटेकर हे दिसणार आहे असं सांगितलं जातं. परंतु समोर त्या चित्रपटाबाबत वेगळी अशी काहीच अपडेट येत नाही. कारण त्याचे स्टोरी रायटर किंवा इतर काही गोष्टी कुठलीच माहिती किंवा कुठला अभिनेत्री किंवा कोणी इतर भूमिका कोण करणार याबाबत त्या चित्रपटामध्ये कसली माहिती मिळत नाही आहे किंवा सोशल मीडियावरती किंवा इंटरनेटवरती काहीच अपडेट भेटत नाही. त्यामुळे हा चित्रपट कधी येणार आहे किंवा येणार नाही याबाबत कन्फर्म सांगू शकत नाही. परंतु जर येणार असेल तर तुमच्यासाठी नक्कीच अपडेट घेऊन येऊ. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद मित्रांनो.